नमस्कार. आपल्या लहानग्याला घड्याळातले आकडे शिकवण्याआधीच वेळ म्हणजे काय हे समजावून द्यायचे हा प्रश्न खूप जणांना पडतो नाही का. तर आज आपण हेच बघणार आहोत की आपली रोजची साधी दिनचर्या मुलांच्या मनात वेळेची संकल्पना रुजवण्यासाठी एका जादूच्या किल्लीसारखं काम कसं करते. चला तर मग सुरू करूया. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की सकाळी उठणं, ब्रश करणं, रात्री झोपणं यांसारख्या रोजच्या साध्या गोष्टी मुलांना वेळ ही एवढी मोठी आणि गुंतागुंतीची गोष्ट कशी काय शिकवू शकतात. चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपला आजचा हा जो प्रवास आहे तो साधारणपणे या टप्प्यांमधून पुढे जाईल. आपण आधी पायाभरणीबद्दल बोलू, मग बघू की मुलं निरीक्षक कशी बनतात, तिथून ती कथाकार आणि मग नियोजक कशी होतात, आणि हो, सगळ्यात शेवटी या सगळ्यातून त्यांना नेमकं काय मिळतं तेही पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया पायापासून. कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर त्याचा पाया पक्का असायला हवा, बरोबर. मुलांच्या बाबतीत शिस्त आणि वेळेचं नियोजन शिकण्यासाठीचा जो पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे तो म्हणजे त्यांची दिनचर्या. म्हणजे बघा, दिनचर्या म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर रोजची ठरलेली कामं. जेव्हा मुलांना हे कळायला लागतं की सकाळी काय करायचं, दुपारी काय आणि रात्री काय, तेव्हा त्यांच्या डोक्यात नकळतपणे एक काळाचं भान यायला सुरुवात होते. म्हणजे आंघोळीनंतर कपडे घालायचे आणि जेवणाआधी हात धुवायचे, ह्या क्रमामधून त्यांच्या डोक्यात आधी आणि नंतर ह्या कल्पना एकदम स्पष्ट होतात. आता वळूया आपल्या प्रवासातल्या पहिल्या टप्प्याकडे. साधारण 3 ते 4 वर्षांची मुलं. ही मुलं म्हणजे एकदम भारी निरीक्षक असतात. आजूबाजूला काय चाललंय हे बघून, कृती ओळखूनच ती सगळं शिकत असतात. तर मग या वयोगटासाठी आपलं मुख्य ध्येय अगदी साधं आहे. त्यांना चित्रांवरून कोण काय करतंय हे ओळखता यायला हवं, आणि दिवस आणि रात्र यातला जो मूळ फरक आहे तो त्यांच्या लक्षात यायला हवा. तिथे आपली म्हणजे पालकांची किंवा शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मुलाला झोपलेल्या मुलाचं चित्र दाखवून सहज विचारा, अरे हा मुलगा काय करतोय, किंवा आपण असं कधी करतो, दिवसा की रात्री. बस या साध्या प्रश्नांमधूनच त्यांच्या शिकण्याची गाडी सुरू होते. मुलांसाठी दिवस आणि रात्रीतला फरक एकदम सोपा करून सांगायचा. दिवसा आकाशात सूर्यदादा असतो, तेव्हा सगळा उजेड असतो आणि आपण खेळतो, आणि रात्री चंद्रमामा येतो, सगळीकडे अंधार होतो, तेव्हा आपण छान झोपतो. हे सोपे दिसणारे बदल त्यांच्या मनात अगदी पक्के बसतात. ही एक छोटीशी गोष्ट आपण रोज रात्री करू शकतो. झोपताना मुलाला खिडकीपाशी घेऊन जा आणि विचारा, बाहेरचा अंधार आणि आकाशातला चंद्र याला झोपण्याच्या वेळेची जोड दिली की रात्र ही संकल्पना त्यांच्यासाठी एकदम खरीखुरी होऊन जाते. आता निरीक्षक अवस्थेतून मुलं पुढच्या टप्प्यात येतात. आता ती फक्त कृती ओळखत नाहीत, तर त्या कृतींना एकामागे एक जोडून स्वतःच्या दिवसाची एक गोष्ट तयार करायला शिकतात. या वयात मुलांनी फक्त मी हे केलं असं सांगण्यापेक्षा त्यांनी काय, कशाच्या आधी किंवा नंतर केलं हे सांगायला शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता ती त्यांच्या दिवसाची कथाकार बनतात. आणि म्हणूनच आता आपले प्रश्न विचारण्याची पद्धत थोडी बदलायला हवी. तू आज काय केलंस असं विचारण्याऐवजी, अरे वा, आंघोळीच्या आधी काय बरं केलंस, किंवा दूध प्याल्यानंतर काय करणार आहोत, असे प्रश्न त्यांना घटनांचा क्रम लावायला मदत करतात. शाळेची तयारी करण्याची सकाळची वेळ तर यासाठी एकदम परफेक्ट आहे. नाश्त्याच्या आधी हात धुणे किंवा दूध पिल्यानंतर तोंड पुसणे यांसारख्या छोट्या छोट्या संवादांमधून आधी आणि नंतर हे शब्द त्यांच्या बोलण्यात अगदी सहजपणे येतात. आता आपण आलोय पुढच्या आणि सर्वात प्रगत टप्प्यावर. इथे मुलं फक्त त्यांच्या आजच्या दिवसाची गोष्ट सांगत नाहीत, तर चक्क पुढच्या दिवसाचं नियोजन करायला शिकतात. या वयातलं ध्येय थोडं मोठं आहे. सकाळची कामं कोणती आणि संध्याकाळची कोणती हे त्यांना वेगळं करता यायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काल, आज आणि उद्या या शब्दांचा अर्थ समजून ते वापरायला शिकायला हवं. आता आपली भूमिका पुन्हा थोडी बदलते. आता आपण त्यांना पुढचा विचार करायला शिकवतो. काल आपण बागेत गेलो होतो, आठवतंय? किंवा उद्या शाळेत चित्रकला आहे ना, मग काय काय न्यायला लागेल बरं? असे प्रश्न त्यांना उद्या ह्या संकल्पनेसाठी तयार करतात. उद्या ही तशी न दिसणारी संकल्पना आहे, पण ही कृती तिला ठोस स्वरूप देते. रात्री झोपण्यापूर्वी उद्याच्या तयारीबद्दल बोललो आणि एखादी वस्तू दप्तरात ठेवली की उद्या म्हणजे काय हे मुलांसाठी अधिक स्पष्ट आणि खरं होतं. तर मग या सगळ्या प्रवासातून, या टप्प्याटप्प्याने केलेल्या प्रयत्नांमधून आपल्या मुलांना नक्की काय मिळतं? चला आता याचं उत्तर पाहूया. हे बघा, प्रत्येक वयोगटात एक स्पष्ट कौशल्य विकसित होतंय. 3-4 वर्षांची मुलं दिवस रात्र ओळखायला शिकतात.
4-5 वर्षांची झाल्यावर घटना क्रमाने सांगू लागतात आणि 5-6 वर्षांपर्यंत ती आज आणि उद्या हे शब्द अगदी आत्मविश्वासाने वापरू लागतात. हाच तर या पद्धतशीर शिकवण्याचा खरा फायदा आहे. तर आता ही सगळी माहिती आणि सोपे उपाय आपल्याकडे आहेत. मग का नाही आज रात्रीच आपल्या मुलासोबत बसून उद्याबद्दल गप्पा मारायच्या आणि त्याचं नियोजन करायचं? सुरुवात तर करून बघा.